नमस्कार. जय महाराष्ट्र मित्रांनो, देशभरातील शेतकऱ्यांना एका डिजिटल प्लॅटफॉर्मवरती आणण्यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून ॲग्रिस्टॅक प्रकल्प राबवला जातोय. 2827 कोटी रुपयांच्या निधीच्या खर्चासह पुढील 2 वर्षामध्ये या प्रकल्पाची अंमलबजावणी केली जाणार आहे. आणि याच्याच अंतर्गत शेतकऱ्यांना एक युनिक आय डी कार्ड अर्थात शेतकऱ्यांचं विशिष्ट ओळखपत्र प्रदान करण्यात येत आहे. मित्रांनो, याच्या संदर्भातील माहिती, याचे फायदे, हे कशा प्रकारे काढलं जात आहे, हे बनवलं जात असताना जर यामध्ये काही चुका झाल्या, याची दुरुस्ती, या संदर्भात सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. देशभरातील प्रधानमंत्री किसान निधी योजनेच्या अंतर्गत पात्र असलेले सर्व शेतकरी, याचबरोबर ज्यांनी अद्यापपर्यंत या योजनेचा सहभाग नोंदवलेला नाही किंवा नवीन ज्यांच्या नावावरती जमिनी आल्या आहेत, खातेदार झालेल्या आहेत, अशा सर्व शेतकऱ्यांची सुद्धा नोंदणी या ॲग्रिस्टॅक अंतर्गत होणार आहे. याच्या अंतर्गत महाराष्ट्रामध्ये पाहिलं तर जवळजवळ 1,19,00,000 खातेधारक अर्थात PM किसान यांच्या अंतर्गत नोंदणी केलेले शेतकरी आहेत. याच्या व्यतिरिक्त आपण पाहिलेलं की जवळपास 40 लाखापेक्षा जास्त खातेधारक हे महाराष्ट्रातील आहेत आणि अशा सर्व खातेधारकांची शेतकऱ्यांची नोंदणी करण्याचा प्रकल्प नोंदणी करण्याचं काम या ॲग्रिस्टॅक अंतर्गत घेण्यात आलेलं आहे. सद्यस्थितीला आजच्या तारखेपर्यंत मित्रांनो सरासरी 32 लाखापर्यंत शेतकऱ्यांनी या ॲग्रिस्टॅक अंतर्गत आपली नोंदणी केलेली आहे. अर्थात PM किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी म्हणून पात्र असलेला जवळपास 30% पेक्षा जास्त शेतकरी आतापर्यंत यामध्ये नोंदणी झालेली आहे. शेतकऱ्यांचे कार्ड तयार झालेले यामध्ये जवळपास 1,80,00,000 जास्त जे कार्ड आहेत ते अद्याप देखील अप्रूव्हलसाठी आणि मंजुरीसाठी प्रतीक्षेत आहेत. आणि अशा सर्व परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना याच्या अंतर्गत नोंदणी केली जात आहे. आता नोंदणी करण्यासाठी काय एकंदरीत आपण जर पाहिलं तर आपली पीक पाहणी असेल, शेतकऱ्याला हवामानविषयक सल्ला असेल, शेतकऱ्याला दिली जाणारी पीक कर्ज असतील, किसान क्रेडिट कार्ड असतील, या बेसवरती दिली जाणार आहेत. PM किसान योजनेचा असेल, नमो शेतकरी असेल किंवा अशा प्रकारच्या शेतकऱ्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या योजना असतील, पुढे अतिवृष्टी, गारपीट किंवा इतर नैसर्गिक आपत्ती होणारे नुकसान असतील, शेतकऱ्यांना पीक विमा असेल किंवा इतर सर्व काही बाबी असतील, शेतकऱ्यांना आवश्यक असलेल्या बाबी, यामध्ये विशिष्ट प्रकारच्या ज्या कृषी विभागाच्या योजना आहेत, या सर्व बाबीचा लाभ देण्यासाठी फार्मर ID हा अतिशय महत्त्वाचा असणार आहे. याचबरोबर शेतकऱ्यांना हवामानविषयक सल्ला असेल, बाजारभावाविषयी माहिती असेल, शेतकऱ्यांना पिकाच्या माहिती असेल, पुढे काय गरजा असतील याबद्दल पायाभूत सुविधांची निर्मिती असेल, अशा सर्व बाबींची निर्माण करण्यासाठी या डेटाची गरज शासनाला असणार आहे. आणि 2013च्या गोपनीय डाटा जो काही कायदा आहे याच्या अंतर्गत गोपनीयता ठेवून शेतकऱ्याला ची माहिती गोळा करून हे कार्ड तयार केले जात आहे. आता हे कार्ड बनवायचं कसं या संदर्भात पाहिलं होतं की तलाठी कार्यालयामार्फत कॅम्प लावण्यात आलेले होते, परंतु लाखो शेतकऱ्यांनी या अंतर्गत नोंदणी करण्यात आली. शेतकऱ्यांच्या सुरुवातीचे 2-3 महिने स्वतः शेतकऱ्याला माध्यमातून नोंदणी करण्यात आली. त्याच्यामध्ये हजारो कार्ड जनरेट झालेले आहेत. आणि आता सद्यस्थितीला CSC आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून सुद्धा हे कार्ड जनरेट केले जात आहेत. याच्यामध्ये CSC धारक जे असतील त्या CSC धारकांना शासनाच्या माध्यमातून प्रति कार्डला 15 रुपये शुल्क दिले जाणार आहे. आता मित्रांनो, या कार्डसाठी जी आवश्यक कागदपत्रे तर ती बघणार आहोत आपण. यामध्ये 7/12 असेल किंवा जे आधार कार्ड असेल, आधार कार्डला लिंक मोबाईल नंबर असेल, या गोष्टींची आपल्याला नोंदणी करताना आवश्यकता असणार आहे. आता नोंदणी करत असताना आपल्या मोबाईलवरती OTP नंबर येत असतो. OTP नंबर आपल्याला समोरच्या CSC धारकाला द्यावा लागतो. आणि त्यासाठी आपल्याला आधार कार्डला मोबाईल नंबर पण लिंक असणं गरजेचं आहे मित्रांनो.
आता आपण बघू शकता या पद्धतीने आपली नोंदणी होईल. त्यानंतर आपल्याला काही दिवसानंतर अप्रूव्हल येऊन आपले कार्ड तयार होऊन राहील. तर मित्रांनो, यामध्ये बऱ्याचशा जणांच्या चुका झालेल्या आहेत, की नोंदणी क्रमांकामध्ये नावामध्ये काहीतरी चुका असतील किंवा मग इतर चुका असतील काही गावामध्ये, काही ठिकाणी तालुका येत नव्हते. तर सध्या बऱ्याचशा जणांना असं वाटते, की या चुका दुरुस्त होतील का? सध्या काही ऑप्शन यामध्ये उपलब्ध नाही आहे. परंतु काही दिवसानंतर नक्कीच यामध्ये नवीन ऑप्शन येणार मित्रांनो. आणि जी नोंदणी झालेली आहे काही त्रुटी कारण आपली नोंदणी लवकरात लवकर करून घेणे गरजेचं आहे आणि शासनाला सहकार्य करणे